मिळालेत का बघून घ्या श्रवण. यस अक्षयसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मनीषसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते पारितोषिक देखील आम्ही पुन्हा एकदा अक्षय आणि मनीषला देतोय. मनीष या पण, अक्षय आपण देखील या. अक्षय आपण देखील या, आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस 500 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं कॅश प्राइज मनीषला आपण देतोय आणि आणि 1000 रुपयाचं पारितोषिक हे आपण अक्षयला देऊयात. फोर्टी प्लस संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला आणि जणू काही सायनादादा पाटील यांना खऱ्या अर्थानं या संघानं बर्थडे गिफ्ट दिले. प्राइस तिकडे मागे सगळ्यांनी जमा करा आणि जे काय असेल ते मनीषला किती, मनीषला 500 रुपयाचं पारितोषिक. दीपेशदादा पाटील चेतनदादा भोईर यांच्याकडून 500 मनीष कलेक्ट करा स्टेजवरनं. आणि जे काही पारितोषिक असतील आता डायरेक्टली मागे. यस 2 षटकारांसाठी शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य श्री रमेशजी शेलार साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 2 चौकारांसाठी रमेशजी शेलार साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. आयवा कॅशसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरपंच उपसरपंच केतनजी शेलार साहेबांच्या माध्यमातून. पण टोटल धावा किती असतील? 3. ओके थँक्यू. 5 धावा. आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका चांगला गॅपमध्ये चाललाय. बॉल मागे फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे मिळतील चौकार. जितक्या वेगानं हा नंदी खरं तर प्रत्येक अड्ड्यामध्ये धावतो तितक्या वेगानं धावा देखील बनवाव्या लागतील. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या 9. बोलराजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी सलग 3 बॉल 3 चौकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस. क्या बात आहे. भरपूर सारी पारितोषिकं लागतायत सध्या. यशवंत यार यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलं यशवंत. चौकाराचं उत्तर दिलंय. शेवटचे दोन्ही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती रनआउट, त्यानंतर डबल, मग 3 धावा चौकार आणि बॅक टू बॅक 2 डॉट. पहिल्या वरचा खेळ झालाय कम्प्लीट. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 9 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावपटल्यावरती वसार 40 प्लस अ. Now the first one 9 on board for the loss of 1 wicket. Team वसार 40 प्लस अ. सायनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2026 हे पर्व नाईट क्रिकेटचा हा 16 आपण अनुभवत आहोत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील दमदार स्पर्धेचं आयोजन आणि पुढील वर्षी मात्र
या स्पर्धेचे CEO राकेशदादा पाटील यांनी आम्हाला माहिती दिली की सप्ताह क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळेल. 7 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेची देखील पुढील वर्षाची देखील उत्कंठा आत्तापासून प्रत्येक प्रेक्षकाला लाभलेली आहे. कारण मलंगड बेल्टमधील जर आपण पाहिलं वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस टुर्नामेंट, सर्वाधिक लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त वाट पाहिली जाणारी स्पर्धा म्हणजे कोणती तर SP ग्रुप. दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपण पाहतो. बॅटर मागणी करत होते व्हाईट बॉलची आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्रा रन. जगदीश दूधकर सध्या आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती, गोलंदाजी मार्कवरती धनाजी. यावेळेचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, जवळपास कोणी नाहीये. गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण पोहोचू शकले नाही. धावसंख्या आपण पाहिले तर तत्पूर्वी मिळाला 2 धावफलक 12 वरती. 12 ऑन दी बोट फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वसार 40+ बॅटिंग करताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये आणि मांगरुल 40+. टीम आपण पाहतात गोलंदाजी करताना 40+ फॉर्मॅटमधील महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण अनुभवत आहोत. आणि कोण होईल चॅम्पियनशिपचा प्रबळ दावेदार. बॅटची मोठी कडा, शॉर्ट थर्डमध्ये बॉल अडवलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा मांगरुल 40+ संघाचे समर्थक देखील किती मोठ्या संख्येने आहेत. कारण आपल्याच गावातील संघ आज मात्र मेगा फायनलच्या लढतीमध्ये खेळतो. त्याकरिता जे प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद आपण पाहत आहोत. मेगा फायनलचा सामना यापुढे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत जय हनुमान क्रिकेट संघ नेवाळीपाडा आणि त्यांना फाईट करेल पडलेगाव. पडलेगाव म्हटलं तर नेहमी जेव्हा जेव्हा पडलेगाव हे नाव येतं तेव्हा आपसूक ओठांवरती सगळ्यात पहिले येणारं नाव म्हणजे स्वर्गीय विष्णुशेठ पाटील. महाराष्ट्रातील सर्वात नामवंत आणि लोकप्रिय गाडा मालक. धनाजी नाही, बॅटची लागली आहे कडा. शॉट फाईन. ओ फर्स्ट सेकंड थर्ड कॅच केली, ड्रॉप नाही. जगदीश दूधकर धाव अशी नाहीये. एकाच मोमेंटला दोन्ही बाजूनी धावा बॅटरने स्ट्राईक सोडणं गरजेचं असणार आहे. व्हाईट बॉल डबल, त्यानंतर मिळाल्या 3 सिंगल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झाल्या त्या एकंदरीत 15. अगदी आपण पाहिलं तर धनाजी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फटका चांगलाय. लाइटनिंग टॉवरला जाऊन धडकलाय चेंडू. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. प्रमुख सन्मान्य श्री रमेशजी शिलार साहेबांच्या माध्यमातून सलग 2 बॉल 2 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक, सलग 2 बॉल 2 चौकारांसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आणि उपसरपंच केतनजी शिलार साहेबांच्या माध्यमातून आयवाजेसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि अगदी आपण पाहिले तर याच दरम्यान ओमसाई कार वॉशिंग सेंटरचे प्रोप्रायटर आमचे जगदीश भाई शेंडी अर्थातच खोनी, त्यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे. आणि पागड्याचा पाडा संघाचे समर्थक ओम्या डॉन पागड्याचा पाडा. 2 ओव्हरचा केस झालाय कंप्लीट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. वसार 40+ असंघ 24 झाल्यात. 25चं टार्गेट. चला पडलेगाव टीमचे कॅप्टन आणि नेवाली पाडा टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या. फायनल मॅचचा टॉस आपण नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतोय. चला पडलेगाव टीमचे कॅप्टन आणि नेवाली पाडा टीमचे कॅप्टन या आपण.
चा अंतिम टॉस गिरीशभाई मडवी यांना विनंती असेल या पण आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील अंतिम फायनल मॅचचा करूया टॉस. SP ग्रुप चषक अर्थातच सन्माननीय साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. स्विंग द कॉइन, हेड असा कॉल आणि टेल आलाय म्हणजेच टॉस खऱ्या अर्थाने नेपाली पाड्या टीमच्या बाजूने. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, टॉस जिंकला निर्णय का असेल. यस, देऊया दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तो चलिए यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 24 रन बन चुके हैं. बल्लेबाजी करती टीम वसार A40+ के अब 25 रनों का लक्ष्य होगा इस मुकाबले में. ओपनर दोनों ही बल्लेबाज मैदान के अंदर अब दाखिल हो चुके हैं. मोहन आए गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर. 25 रनों का एक लक्ष्य होगा और 25 विल बी द टारगेट. और अब यहां से देखिए अतिरिक्त रन के साथ शुरुआत इस मुकाबले की. 25 रन बनाने थे और पहली गेंद पर अतिरिक्त रन मिल चुका है. यानी अब आने वाली 12 गेंदें और जीत के लिए यहां पर इस मुकाबले में मांगरुल 40+ टीम को जरूरत होगी 24 रनों की. शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य श्री रमेशजी शेलार साहेबांच्या माध्यमातून सलग 2 बॉलवरती 2 विकेटसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. तो चलिए देखिए श्रवण धुमान यहाँ पर बल्ले का बाहरी सिरा डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. मांगरुल 40+ टीम के लिए आता हुआ चौका. शिकांचा वर्षाव आपण पाहताय. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी कार्यसम्राट सरपंच सन्मान्य श्री रवी गजानन पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक. ढेर सारे नकद इनाम राशि आप देख सकते हैं दोस्तों. यहाँ पर ये प्रतियोगिता है ना साइना दादा पाटिल और रवि दादा पाटिल इनके. यहाँ पर होटो से नहीं नोटों से बात चलती है. सागर फराट चौका लगा है बल्लेबाज रोशन ने. ओ इस बार ये पेशकश देखिए. बड़ी अपील गेंद निकल गई है पीछे. अब कितने रन मिलेंगे. भाग मिल्का भाग और लीजिए. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों ने दिखाई. मेरे ख्याल से 3 रन यहां पर मुकम्मल कर दिए अब तक. टोटल अब आकर पहुंचा है 7 रनों पर रोशन और टोटल 8. 7 रन बन चुके अकेले रोशन के. 8 रन स्कोरबोर्ड पर, एक अतिरिक्त रन मिली. अब यहां से इक्वेशन थोड़ा आसान हो चुका है क्योंकि पहली 2 गेंदों में 8 आए. अब आने वाली 10 गेंदें जीत के लिए 17 रनों की जरूरत. 17 का खतरा किस पर मंडराएगा ये देखना होगा इस मुकाबले में. मांगरुल 40+ बनाम वसार 40+ ए के बीच महा अंतिम मुकाबला. आखिरी क्षण आखिरी पल इस प्रतियोगिता के. मोहन बॉलिंग मार्क पर. ओहो फुल टॉस. मिस टाइमिंग इन दबा में कैच की वहां पर ड्रॉप. कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच और जीतो. बेडुक सापिया फील्डिंग. बहुत ही खराब फील्डिंग. चौथे के चक्कर में बल्लेबाज को छोड़ना होगा मैदान. मिले 3 और 11 पर झटका पहला मांगरुल 40+ को. ठोक दीजिए. पर एक फिलहाल बल्लेबाजी करती हुई टीम मांगरुल 40+. चलिए वसार 40+ ए टीम बार बार इकट्ठा मत होइए आप प्लीज. चलिए आप अपनी जगह पे चलिए. बल्लेबाज आएंगे अपनी जगह पे तुरंत भागते, लेकिन आप इकट्ठा मत होइए दोस्तों प्लीज, क्योंकि इसके बाद एक और मुकाबला. आप जाकर आराम से सो जाएंगे. जगदीश दूधकर याद रखिए कल फिर एक बार डे हमें अंपायरिंग को है शायद कल जगदीश दूधकर कहीं ना कहीं. चलिए दोस्तों 9 गेंदें अब जीत के लिए 14 रनों की जरूरत इस मुकाबले में मांगरुल 40+ टीम को. यदि यहां से ये मुकाबला टीम जीतती है तो साइना दादा पाटिल इनको ये बर्थडे गिफ्ट होगा. 1 नंबर की चैंपियनशिप की ये ट्रॉफी
सागर फराट चलिए कंट्रोल रूम में आप। 3 गेंदों के बाद 11 रन 1 विकेट के नुकसान पर 12.50 के औसत से 25 रन बनाने थे। अब 3 गेंदों में 11 बन चुके। ओ फुलर ने यहाँ पर अच्छा स्ट्रोक लगाया है, बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, बैकवर्ड पॉइंट पर दूसरे की तलाश में पूरे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, नसीब की साथ, लक फैक्टर ऑन। 2 रन मुकम्मल, टोटल अब 13 पर। 13 रन ऑन दी बोर्ड। 4 गेंदों में 13 रन बन चुके। यानी सागर देखिए इक्वेशन अब बहुत आसान हो चुका है, क्योंकि 25 रन बनाने थे, 13 रन अब बन चुके। अब यहां से आने वाली गेंदें शेष होंगी 8 और जीत के लिए 12 की दरकार। 8 गेंदे 12 रन। अगली पेशकश स्वीप करना चाह रहे थे इस बार देखिए शॉर्ट थर्ड गली में गेंद और 1 रन से संतुष्ट होना होगा। सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ कुल स्कोर आकर पहुंचा है 14 रनों पर। 7 गेंदे 11 रनों की जरूरत अभी भी। इस ओवर की आखिरी 1 गेंद शेष होगी। रिक्वायर्ड रन रेट 9.43। 16 के औसत से रन बने अब तक। 1 गेंद शेष इस ओवर की। इस सत्र की 7 गेंदे और जीत के लिए 11 की जरूरत। मजा आएगा इस मुकाबले में। अगर ये बड़ा हिट आता है तो मांगरल 40+ के खेमे में होगा ये मुकाबला, वरना यहां पर अगर डॉट आता है या विकेट मिलता है तो वसार 40+ ए टीम बाजी मार सकती है। मुकाबले में कुछ भी हो सकता है दोस्तों, अंदाज लगाना थोड़ा कठिन, लेकिन इस प्रतियोगिता में देखिए बहुत बड़े बड़े मुकाबले बदलते हुए देखे। पिछले साल 1 गेंद 7 हमने देखा था, इस साल 1 गेंद 8 भी हमने देखा है। तो ये क्रिकेट है दोस्तों, और एसपी ग्रुप ट्रॉफी अगर होगी तो यहां पर कुछ भी मुमकिन है, कुछ भी हो सकता है इस प्रतियोगिता में। कई मत जाइए दोस्तों, जुड़े रहिए इस प्रतियोगिता के साथ। 7 गेंदे 11 की जरूरत। गेंद दबा में मिस टाइमिंग, विकेट का यहां पर पतन होता हुआ, बल्लेबाज को छोड़ना का मैदान। अरे ठोकना, ठोक गणेश, ठोक डीजे। छह गेंदे 11 रन की जरूरत इस मुकाबले में होगी, क्योंकि 14 रन बन चुके पहले 6 गेंदों में। अब 6 गेंदे 11 की जरूरत इस मुकाबले में मांगरोल 40+ टीम को। चलिए फील्डिंग लगा लीजिए तुरंत, बल्लेबाज अब आ चुके। वसार 40+ ए टीम। 6 गेंदे 11 की जरूरत। ड्रेसिंग एंड चेसिंग कंपलसरी इस प्रतियोगिता का नियम। तो आपको देखिए ये रन कंपलसरी बनाने होंगे। 6 गेंदे 11 रन, अभी भी 50-50 मुकाबला, किसी के ओर झुका है नहीं ये मुकाबला। लेकिन पहले ओवर में 14 रन बने, 2 विकेटें भी गंवाई है। अब आने वाली 6 गेंदों में 11 रन भी बनाने, तो थोड़ी मुश्किलें बल्लेबाजों को, थोड़ी मुश्किलें गेंदबाजों को। ये ऐसा फिलहाल मुकाबला, कभी धूप कभी छाव, कभी खुशी कभी गम। अब इस मुकाबले में किसकी आंखें होंगी नम, और कौन जीतेगा ये मुकाबला, कौन पहले नंबर की ट्रॉफी यहां पर अपने गांव में लेकर जाएगा, ढिंडोरा पीटेगा 365 दिन। क्योंकि ये एक विशेष प्रतियोगिता है, इस प्रतियोगिता का स्वरूप कुछ अलग है। भाई चलिए, कितना समय लोगे आप? अब बहुत ज्यादा समय खर्च किया टीम वसार 40+ आपने। छह गेंदे 11 रन। बॉलर तैयार, निकल कर मारने का प्रयास। इस बार ऑन साइड पर विकेट करना चाह रहे थे, गेंद दमा में, फील्डर नहीं वहां पर। 2 के लिए पलटेंगे, 2 मिल चुके भाई। तीसरे के लिए क्या पलटेंगे, लेकिन नहीं, 2 रन से संतुष्ट। अब टोटल अब आगे निकलता हुआ 16 रन स्कोर बोर्ड पर। 5 गेंदे 9 रनों की जरूरत अब इस मुकाबले में। बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती। और सागर फराट याद रखिए, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बताया आपने 5 गेंदे 9 रन की जरूरत है। काय घडलं एक्झॅक्टली? थर्ड अंपायर का कमिटी मेंबर?
सचिन चला ना कोणीतरी एकाने. सचिन चला सचिन. चला स्वतः सीईओ राकेश पाटील चालल्यात मैदानामध्ये. चला जरा धावत चला ना राकेश पाटील. चला राकेश पाटील या स्पर्धेचे सीईओ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्पर्धेमध्ये लाईट्स अरेंज करणं असो, मंडप डेकोरेशन अरेंज करणं असो, पंच, समालोचक, संघ, मैदानाची देखरेख, खेळपट्टी बनवण्यापासून ते प्रवेश फी कलेक्ट करण्यापर्यंत प्रत्येक कामाची जबाबदारी ज्या खरं तर विश्वासू माणसावरती आणि ज्याच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे ते नाव म्हणजे मास्टर माइंड ऑफ मांगरुल राकेश पाटील. ओ यावेळेस वेगवान तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवलाय. फलंदाज तर निघालाय आता आणि अगदी आपण पाहिले तर आता चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. पॉपिंग क्रिशा भरपूर पुढे आले होते आणि त्यानंतर यष्टांवरती लावत असताना चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. नॉट आउट है. चलिए अब मुकाबले को करेंगे शुरुआत. तो चलिए डॉट गेंद. अब आने वाली 3 गेंदें 9 की जरूरत. 3 गेंदें 9 की जरूरत. ऑन ड्राइव करने का प्रयास, वहां पर फील्डर है नहीं, गैप में निकल चुकी है गेंद बाउंड्री लाइन के बाहर अलोंग द कार्पेट. 4 रन. अब आने वाली 2 गेंदें. वेट पहिल्यांदा दुहेरी धाव, त्यानंतर डॉट आणि आता चौकार आणि ते अजूनही चालू आहे बघा. झालं डिसिजन देऊन चौकार पण आलाय. चला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहतोय. बॉल चालला मागे, फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि आता काय घडतंय रनआउटची संधी आणि बघा बॉल गॅदर करता आला नाहीये आणि धावा इथे मात्र आपण पाहतोय तब्बल पूर्ण केल्या जातात. 2 चेंडू 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कहाणी में ट्विस्ट, अब आएगा मुकाबले में मजा. काय सामना रंगलाय. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट, मग आला चौकार, तिहेरी घेतली धाव. आता टोटल झाली धाव फलकावरती आपण पाहतोय 25चा पाठलाग करताना 23. 2 बॉल 2 धावांची गरज. चला येणारे 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सध्या तरी मांगरू 40+ संघाचं पाड्या जड झालंय, पण या खेळपट्टीवरती वेगवेगळे इतिहास घडताना आपण पाहिलेले आहेत. सातत्यानं काही ना काही नवीन गोष्टी खेळपट्टीवरती घडताना आपण पाहतोय. ओ
तिखट बाउन्सरचा केलाय मारा, नॅस्टी बाउन्सर फलंदाजाला अचंबित केलंय. सरप्राईज सरप्राईज. जगदीश दुधकर इज बॅक. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय 40+ फॉर्मॅट मधून मेगा फायनलचा महामुकाबला आणि हा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. थरार क्रिकेटचा आपण अनुभवतोय. SP ग्रुप चषक 2026 या अंतिम रात्रीमध्ये अंतिम महामुकाबला सुरू आहे. 2 दादा संघांमध्ये 40+ फॉर्मॅट मधून एक बॉल 2 धावा. काय जिंकणार, कोण जिंकणार, कसं जिंकणार. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, कॅच घेतलीये. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम वसार 40+A इज द चॅम्पियन. SP ग्रुप चषकाचे चॅम्पियन ठरते टीम वसारे 40+. गेल्या जगदीश दुधकर ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जगदीश दुधकर आपल्या सोबत आहेत. मेगा फायनलचा सामना होता. काय सांगाल, किती एन्जॉय केली ती स्पर्धा आणि कसं वाटतंय